नात्यात विश्वास नाही तिथे या धाग्याला काहीच किंमत नाही. पण सायलीवर अशी वेळ आलीच कशी? काय घडलं होतं त्या संध्याकाळी? सायली पायऱ्या चढतानाच अक्षरशः थरथरत होती. आज ऑफिसमध्ये कामाचा डोंगर होता. त्यात शेवटच्या क्षणी साहेबांनी मीटिंग लावली आणि बस स्टॉपवर पोहोचायला उशीर झाला. नशिबाने साथ दिली नाही आणि नेमकी बस डोळ्या देखत निघून गेली. पुढची बस मिळेपर्यंत अर्धा तास गेला आणि ट्रॅफिक मध्ये घरापर्यंत पोहोचायला 7 वाजली. सायलीने दरवाजाची बेल वाजवली. आतून कडी उघडण्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडला तो सासूबाईंनी, उमासाहेबांनी. काय ग सुनबाई, आज घराचा पत्ता विसरलीस की काय? की बाहेरचं वारं इतकं मानवलंय की घराचा उंबरटा नकोसा झालाय? सासूबाईंनी दरवाजा अडवून धरला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो तुच्छ भाव सायलीच्या काळजात सुरीसारखा बसला. सायली धापा टाकत म्हणाली, आई, ते आज मीटिंग होती आणि बस हुकली. बसचं नाव नको ग काढू. सासूबाई मध्येच ओरडले. अगं साला सुटतं ना तुझं ऑफिस. मग 7 वाजेपर्यंत कोणासोबत गुलुगुलू गप्पा मारत उभी होतीस? आम्हाला काही वेडे समजतेस काय? हे जे तुमच्या ऑफिसचे चोचले चालतात ना, ते सगळं ठाऊक आहे मला. नक्की बसचीच वाट बघत होतीस की अजून कोणाची तरी वाट पाहत उभी होतीस? सायली सुन्न झाली. दिवसभर उपाशी पोटी काम करून डोकं दुखत असतानाही ती घराकडे धावत आली होती आणि इथे तिचं स्वागत अशा शब्दांनी होत होतं. सासूबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, अब्रूची चाड असती तर एखादी रिक्षा करून धावत आली असती, पण तुला तर कोणासोबत तरी बाईकवर बसून फिरायला आणि लोकांच्या नजरा ओढवून घ्यायला जास्त रस आहे वाटतं. तुझ्या या उशिरा येण्यामुळे उद्या लोकांशी काय बोलायचं आम्ही? पदराखाली काय काय काळभोरं लपवून ठेवतेस कुणास ठाऊक? सायलीच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागलं. आई, मी तुमच्या घरची सून आहे, असं काही बोलू नका, ती रडत म्हणाली. इतक्यात तिचा नवरा अविनाश आतून बाहेर आला. सायलीला वाटलं अविनाश तरी तिची बाजू घेईल, पण सासूबाईंनी त्याला बघताच आपला वार अजून धारदार केला. बघ रे अविनाश, तुझी ही शिकलेली बायको रात्रीचे 7-7:30 वाजले तरी हिचा पत्ता नसतो. बाहेर नक्की कोणासोबत हिंडते ही देवालाच ठाऊक. उद्या लोक बोट दाखवतील तेव्हा आम्ही म्हाताऱ्याने कुठे तोंड लपवायचं? हिच्या वागण्यावरून तर मला संशय येतोय की हिचं ऑफिसमध्ये नक्की कामच चालतंय की अजून काही. अविनाशच्या डोळ्यातही रागापेक्षा संशय जास्त दिसत होता. तो सायलीकडे बघून ओरडला, सायली, आई काय म्हणते? खरंच ऑफिसमध्ये होतीस की अजून कुठे? मला फोन का नाही केलास? कोणासोबत तरी वेळ घालवण्यात इतकी दंग होतीस की फोन करायचंही भान राहिलं नाही. सायलीला वाटलं तिचं हृदय आता फाटून जाईल. दिवसभर घरासाठी राबायचं, नोकरी करून संसाराला हातभार लावायचा आणि शेवटी पदरी काय तर स्वतःच्या चारित्र्यावर संशय. तिच्या मनात विचार आला, याच लोकांसाठी मी स्वतःची स्वप्न मारली, याच अविनाशसाठी मी दिवसरात्र कष्ट करते. तिचा भावनिक छळ आता असह्य झाला होता. सासूबाईंचे ते शब्द, कोणासोबत होतीस, काय काळभोर करते, तिच्या कानात चक्रावून फिरत होते. तिला चक्कर येत होती, पण उमासाहेबांचा आवाज थांबत नव्हता. अरे अविनाश, तिच्या या साळसूत चेहऱ्यावर जाऊ नकोस. या नोकरी करणाऱ्या बायांना एकदा बाहेरची चटक लागली ना की त्यांना नवरा आणि घर काही दिसत नाही. उद्या हिची लफडी चव्हाट्यावर आली की मग तुला समजेल. सायलीच्या संयमाचा बांध आता फुटला होता. तिने आपली अश्रू हाताने जोरात पुसली. तिचा चेहरा आता रडका नव्हता तर तो संतापाने लाल झाला होता. तिने आपली बॅग सोफ्यावर फेकली आणि सासूबाईंच्या डोळ्यात डोळे घालून खंबीर आवाजात म्हणाली, पुरे करा आई, आता एक शब्दही पुढे बोलायचं नाही. सायलीचा हा अवतार पाहून सासूबाई आणि अविनाश दोघेही हादरले. सायली म्हणाली, आजवर तुमचे सगळे टोमणे मी सोसले. जेवण चांगलं झालं नाही म्हणून बोलतात, मी सोसलं. कामावरून यायला उशीर झाला म्हणून बोलतात, मी ऐकून घेतलं. पण आज तुम्ही माझ्या चारित्र्यावर, माझ्या नीतिमत्तेवर संशय घेतलात, हे मी कधीच खपवून घेणार नाही. ती अविनाशकडे वळून म्हणाली, अविनाश, तुला जर वाटत असेल की मी चारित्र्यहीन आहे तर आता याच क्षणी सांग, ज्या घरात माझ्या कष्टाची किंमत नाही आणि माझ्या इब्रतीची खात्री नाही, या घरात राहण्याची मला अजिबात गरज नाही. मी स्वाभिमानी आहे, लाचार नाही. सायलीचा तो आक्रमक अवतार पाहून उमासाहेब क्षणभर गप्प झाल्या. पण त्यांचा अहंकार त्यांना गप्प बसू देईना. त्या पुन्हा तोंड वेडावत म्हणाल्या, बघा रे बघा, चोर तर चोर वर शिरजोर. स्वतः उशिरा यायचं आणि विचारलं तर आता आम्हालाच डोळे वटारून दाखवते. काय ग, एवढं काय लागलं तुला? खरं बोललं की असं जमतं माणसाला. अविनाशनेही आगीत तेल ओतलं.
तो म्हणाला, सायली, मोठ्यांशी बोलायची हीच पद्धत आहे का तुझी? आई फक्त विचारते की उशीर का झाला, त्यात संशय घेण्यासारखं काय आहे? सायली जोरात हसली, पण त्या हसण्यात दुःख जास्त होतं. विचारणं आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवणं यातला फरक तुम्हाला समजत नाही अविनाश. आई म्हणाल्या की मी बाहेर कोणासोबत काळभोरं करते हे विचारणं असतं. मी दिवसभर कुत्र्यासारखी राबते, ती या घरासाठी. ऑफिसमध्ये साहेबांच्या कटकटी सहन करायच्या, ट्रॅफिकमध्ये धक्के खायचे आणि घरी आल्यावर तुमच्या या घाणेरड्या संशयाचं स्वागत स्वीकारायचं का? उमासाहेब कडाडल्या. जास्त शहाणपणा नको शिकू, नोकरी करतेस म्हणजे उपकार करत नाहीस कोणावर. आमची अब्रू धुळीला मिळवायला निघालीयस तू. लोकांच्या नजरा वाचता येतात मला. काल परवा तो शेजारचा मुलगा तुला लिफ्ट देत होता ना, मग आज काय झालं? आज त्याने घरापर्यंत सोडलं नाही का? सायलीला आता सासूबाईंची घृणा वाटू लागली होती. ती शांत स्वरात पण ठामपणे म्हणाली, आई, तो मुलगा माझ्या भावासारखा आहे आणि पाऊस होता म्हणून त्याने मला ऑफिसच्या गेटपर्यंत सोडलं होतं. पण तुमच्या डोळ्यात फक्त घाण भरली आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक नात्यात लपडा दिसतोय. ज्या माऊलीला स्वतःच्या सुनेच्या कष्टापेक्षा तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात जास्त रस असतो, ती माऊली कधीच घराचं भलं करू शकत नाही. अविनाशने हात उगारला. सायली, तोंड आवर. आईबद्दल असं बोलायचं नाही. सायलीने अविनाशचा हात मध्ये धरला. हात खाली करा अविनाश. आजवर मी तुमची बायको म्हणून गप्प बसले, पण आज एका स्त्रीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. तुला जर वाटते की आई बरोबर आहे तर मग तुला माझ्या कमाईची आणि माझ्या अस्तित्वाची गरज नाही. ज्या क्षणी तुला माझ्यावरचा विश्वास संपला त्याच क्षणी आपलं नातंही संपलं. सायली तडक बेडरूममध्ये गेली. तिने कपाटातून आपली बॅग काढली आणि भराभर आपले कपडे भरू लागली. उमासाहेब बाहेरून ओरडत होत्या, जाऊ दे तिला, बघूया कुठे जाते ही महाराणी. बाहेर कोणाच्या आश्रयाला जाते तेही कळेलच आपल्याला. सायली बाहेर आली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळीच जिद्द होती. तिने मंगळसूत्र काढलं आणि टेबलावर ठेवलं. ती म्हणाली, अविनाश, हे घे तुझं बंधन. ज्या नात्यात विश्वास नाही तिथे या धाग्याला काहीच किंमत नाही. आई, तुम्ही म्हणालात ना मी कुठे जाणार, तर मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या जोरावर उभी राहीन. पण लक्षात ठेवा, उद्या जेव्हा तुम्हाला तुमची चूक उमजेल तेव्हा तुमची ही सून तुमच्या या संशय उंबरट्या कधीच पाय ठेवणार नाही. सायलीने जोरात दरवाजा ओढला आणि ती बाहेर पडली. मागे उमासाहेब आणि अविनाश सुन्न होऊन बघत राहिली. घराची लक्ष्मी बाहेर पडली होती, पण मागे उरला होता तो फक्त संशयाचा अंधार आणि एक रिकामं घर.